नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अद्वैत आणि नयनाची एंगेजमेंट सुरू असते आणि आता गुरुजी त्या दोघांनाही अंगठी घालण्यासाठी उभं राहायला सांगतात. सगळे खूप खुश असतात, परंतु नयना मात्र फार नाराज दिसत असते, कारण तिची अजिबातही अद्वैत सोबत एंगेजमेंट करण्याची इच्छा नसते. परंतु अद्वैत हा इतका जास्त खुश असतो की तो आता नयनाला अंगठी घालण्यासाठी खाली गुडघ्यांवर बसतो. नयनाला त्या गोष्टीचा अजिबातही आनंद झालेला नसतो. ती मनामध्ये विचार करत असते की राहुल, अरे काय केलं तू? आता या सगळ्यांसमोर मला अद्वैतशी एंगेजमेंट करावीच लागेल. अद्वैतने नयनाचा हात पुढे मागितलेला असतो, परंतु नयना काही तिचा हातच पुढे करत नसते. तेव्हा सगळ्यांना थोडं वेगळं वाटतं. तेव्हा मल्हार म्हणतो की नयना, एकदम बरोबर करतेयस तू. अजिबात पटकन हात पुढे करू नको. तुझ्या ज्या काही अटी असतील त्या आताच पूर्ण करून घे. तेव्हा अद्वैत नयनाला विचारतो, आहेत का काही अटी? तेव्हा नयना म्हणते की नाही, आणि मग ती तिचा हात अद्वैतच्या हातात देते. आणि मग आता अद्वैतने नयनाच्या हातामध्ये अंगठी घातलेली असते. तर सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तेव्हा सोहम नयनाला म्हणतो की वहिनी, आमचा दादाही कोणत्या हिरोपेक्षा कमी नाहीये बरं का. तू पण त्याच्यासाठी गुडघ्यांवर खाली बसू शकतेस. तेव्हा अद्वैतच म्हणतो की नाही, तिने गुडघ्यांवर बसायची काहीच गरज नाही. सगळे खूप खुश असतात. मल्हार म्हणतो की अरे वा अद्वैत, तुझा प्रत्येक गोष्टीवरती फोकस एकदम छान आहे बरं का. आणि मग नयना पण आता अद्वैतच्या हातामध्ये अंगठी घालते. सगळेजण खूप खुश असतात, टाळ्या वाजवत असतात. कला आणि काजू ही आडोशाने सगळं बघत असतात. त्यांनाही खूप छान वाटत असतं. रजनी सरोजला म्हणते की अभिनंदन, आता सगळं ऑफिशियली झालं, एंगेजमेंट झालेली असते. त्यामुळे आता कला म्हणते की गुंड्या, चल आता मी जाते रूम मध्ये, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम नको. अद्वैत आणि नयना दोघही एकमेकांना पेढा भरवतात आणि आता ते खाली बसतात. तर नयना मात्र राहुलच्याच विचारांमध्ये असते आणि आता तिच्या फोनवरती राहुलचा फोनही येत असतो, परंतु नयनाचा फोन हा संगीताकडे असतो. आणि नयना मात्र ह्याच काळजीत असते की हा राहुल कुठे राहिला. आणि आता ती अद्वैत सोबत विषय काढत असते की राहुल कुठे गेला, परंतु हे डायरेक्ट ती विचारू शकत नसते. त्यामुळे ती सगळ्या चांदेकरांना विचारत असते. नयना म्हणत असते की तुम्ही सगळे भाऊ, तुम्ही किती भाऊ आहात आणि तुम्ही खूप मज्जा करत असाल ना घरात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, खूप मस्ती करतो आम्ही. आणि बघ, हा एक सोहम आणि अजून एक आहे राहुल. तेव्हा नयना विचारते की हा राहुल कुठे गेला, तुम्हाला पूर्ण फंक्शन मध्ये दिसलाच नाही. तेव्हा अद्वैत सांगतो की तो नाही येऊ शकला. तेव्हा नयना जोरात म्हणते की काय. तेव्हा सगळ्यांचं लक्ष हे त्या दोघांकडे जातं. तेव्हा अद्वैत विचारतो की काय झालं. तेव्हा नयना म्हणते की नाही, तो दिसला नाही ना, म्हणून विचारतीये. एवढं भावाचं लग्न आणि तोच नाही. तेव्हा अद्वैत तिला सांगतो की आपलं जे जयपूरचं जे वर्कशॉप आहे ना, तिथे नेमका कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला आणि फोन आल्यावरती लगेच राहुलने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. राहुलच्या आता नयनाच्या फोनवरती खूप फोन येत असतात, परंतु संगीताला काही इंग्लिश वाचता येत नाही. त्यामुळे आता ते नयनाच्या पथ्यावर पडत असतं. आणि आता संगीता ही नयनाकडे फोन देते आणि तिला सांगते की धर बाई, कोणाचे तरी फोन येत आहेत, इंग्लिश मध्ये नाव आहे. तर आता नयनाने राहुलचा फोन रिसीव्ह केलेला असतो आणि आता ती त्याला म्हणत असते की तू का नाही आलास. तेव्हा राहुल म्हणतो की ते सगळं सोड, आता आपला प्लॅन चेंज झालाय. आणि आता राहुल नयनाला प्लॅन समजावून सांगतो आणि आता तो म्हणतो की समजलं, आता असंच कर. तेव्हा नयना म्हणते की नाही, मी तुला नंतर कॉल करते. आणि आता नयना सगळ्यांसमोर असते, त्यामुळे ती फोन ठेवून देते. तर आता गुरुजी सांगतात की नवऱ्या मुलीला घेऊन जा, मुहूर्ताचा वेळ चुकायला नको, तिच्या तयारीला पण वेळ लागेल. तर आता नयनाला तयारीसाठी आणलेलं असतं. संगीता तिला सांगत असते की आता लवकर आवर, मी त्या ब्युटी पार्लर वाल्या मुलींना आतमध्ये पाठवते. आणि आता संगीता तिथून निघून गेल्यावरती नयना लगेचच दरवाजाला कडी लावते आणि आता ती राहुलला कॉल करते आणि त्याला म्हणते की तू का नाही आलास, तू मला फसवतोय का, तुझं प्रेम नाहीये का माझ्यावरती. तेव्हा राहुल तिला म्हणत असतो की अगं नयना, मी असं म्हंटलोय का. तेव्हा नयना त्याला विचारत असते की पण तू प्लॅन का चेंज केला, तू आज इथे येऊन सगळ्यांना सांगणार होता ना की तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि तू का नाही आला. राहुल तिला म्हणत असतो की नयना, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. परंतु नयनाला आता वाटत असतं की राहुल तिला कारण देतोय आणि आता तो तिला फसवतोच आहे. नयना स्मार्ट असते. ती म्हणते तू जर मला फसवत असशील ना, तर हे बघ, आज जे बोलतोय ना ते सगळं रेकॉर्ड होतंय आणि उद्या जर तू मला फसवलं तर हे सगळं मी ऐकवेल आणि हे सगळं मी एक मोठा पुरावा म्हणून वापरेल. तर राहुल विचार करतो की ती आगाऊ मुलगी आहे ही. आणि आता तो नयनाला म्हणतो की अगं नयना, मी कशाला असं करेल, मी तुझ्यासाठी माझ्या नात्यांचाही विचार करत नाहीये. राहुलने आता नयनाला चांगलंच घोळात घेतलेलं असतं आणि आता त्यामुळे नयना राहुल जसं म्हणेल तसं करायला तयार होते आणि ती म्हणते की ठीक आहे, करूयात आपण तुझ्या प्लॅन नुसार. तर आता तितक्यात दरवाजा वाजलेला असतो, त्यामुळे नयना लगेचच कॉल ठेवते आणि आता तिच्या तयारीसाठी तिथे ब्युटी पार्लर
कलरवाली मुलगी आलेली असते आणि आता नयना घाबरते आणि तिला आता कसंही करून ती कटवते। तर इकडे कला ही खूप अस्वस्थ होत असते। तिला असं वाटत असतं की सगळं निर्विघ्नपणे पार पडू देत आणि ती त्याच काळजीत असते। तर तितक्यात असते त्या संगीता येते आणि आता संगीता म्हणते की माझ्या त्या लेकीचा साखरपुडा झाला, मग मला या लेकीला पेढा नको भरवायला। आणि आता कलाला ती पेढा खाऊ घालते आणि दोघीही एकमेकींचं अभिनंदन करतात। संगीता खूप खुश असते आणि ती म्हणत असते की माझ्या आता इतक्या दिवसांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे आणि पुढच्या 1-2 तासातच आपली नयना चांदेकरांची सून होणार आहे। परंतु नयना आता वेगळेच गुण उधळणार असते आणि आता ती राहुलकडे जाण्यासाठी बाहेर निघालेली असते। तर तितक्यातच आता तिला स्वरा भेटलेली असते आणि स्वराने आता नयनाला थांबवलेलं असतं। स्वरा नयनाला म्हणते की तू इथे काय करतेयस, तू तर नवरी मुलगी आहेस ना। तेव्हा नयना खोटं बोलते आणि ती म्हणते की नाही ग, मी नाहीये नवरी मुलगी। नयना एकदम खोटं बोलत असते आणि ती म्हणत असते की नाही ग, मी नव्हते, ती दुसरी कोणीतरी असेल। परंतु स्वराला हे कळत असतं की नवरी मुलगी हीच आहे आणि आता स्वरा नयनाचा हात पकडून घेते आणि तिला म्हणते की नाही, मी तुला नाही जाऊ देणार कुठेच। स्वरा तिला म्हणते की ताई, तू पळून चालली आहेस ना, खरं सांग, आणि तू इतकी घाबरली का आहेस। तेव्हा नयना तिला म्हणत असते की अगं बाई, माझं वेगळं काम आहे, प्लीज माझा टाइम घेऊ नको, तू सोड बरं मला। तेव्हा स्वरा म्हणते की अगं पण तू पळून चाललीये मला माहित। नयना तिला म्हणत असते की तुला जर नवरी मुलीलाच भेटायचंय ना तर जा बरं मध्ये, ती तयार होतीये बघ। तेव्हा स्वरा तिला म्हणत असते की नाही, मी तुला सोडणारच नाही। तर आता मल्हार हा बाहेर फोनवरती बोलत असतो आणि आता त्याचं लक्ष जातं राहुलकडे। राहुलही गाडी घेऊन तिथेच आलेला असतो आणि राहुल हा नयनाचा वेट करत असतो। तर आता मल्हार राहुलला भेटतो आणि आता त्यांच्यामध्ये बोलणं होतं। मल्हार त्याला विचारतो की काय रे राहुल, इथे कसं काय, बरं झालं तू इथेच भेटला। तेव्हा राहुल त्याला सांगतो की अरे मामाचं काम आहेत ना, त्यामुळे मी मामांचाच वेट करतो, ते आले की आम्ही जाऊ। तर आता नयनाने स्वराला चांगलंच येड्यात काढलेलं असतं आणि आता स्वराला चकवा देत नयना तिथून पळून गेलेली असते। आणि आता स्वरा ही लगेचच मल्हार आणि राहुलच्या इथे येते आणि म्हणते की गुरुजी, नवरी मुलगी पळून गेली। तेव्हा राहुल तिला म्हणतो की नाही ग, इतक्यात मी नवरा नवरीला कॉल केला तर ते सोबतच आहेत। तेव्हा मल्हारही म्हणतो की नाही, लहान आहे ना ती, तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल। परंतु स्वरा म्हणत असते की नाही गुरुजी, खरंच ती नवरी मुलगीच होती। स्वरा म्हणत असते की मी तिला पळताना बघितलं आणि आता ती पळून चालली होती, मी तिला विचारलं पण। तेव्हा राहुल म्हणतो की काय म्हणाली मग ती। तेव्हा स्वरा सांगते की ती म्हणाली मी नवरी मुलगी नाहीच आहे। मल्हार आणि राहुल हे सगळं मजाक मध्ये घेत असतात आणि तितक्यातच मल्हारला कॉल येत असतात। त्यामुळे आता मल्हार आणि स्वरा लगेच तिथून निघतात। तर आता मावशी आणि संगीता या बाजूला उभ्या असतात आणि त्या दोघीही फार खुश असतात। संगीता म्हणत असते की सगळं काही माझ्या म्हणण्यानुसारच होतंय, मला तर फार आनंद होतोय। संगीता म्हणत असते की माझी नयनी एकदाची लवकर तयार होऊ देत, नटाफट्टा करायला ती फार टाइम लावते, थांब जरा मी तिला बघूनच आले। आणि आता नयनाला बघण्यासाठी संगीता निघालेली असते। तर आता नयना ही राहुल पर्यंत पोहोचलेली असते आणि आता राहुल तिला पटकन गाडीत बसायला सांगतो। तेव्हा नयना त्याला म्हणते की राहुल, तुला माहिती नाहीये इथपर्यंत यायला आम्ही काय काय केलं। राहुल तिला म्हणतो की तू इथे आली ना, हे खूप महत्वाचं। आणि आता दोघंही एकमेकांना मिठी मारतात। तर आता संगीता ही नयनाच्या रूम मध्ये आलेली असते आणि आता नयनाच रूम मध्ये नसते, त्यामुळे संगीता तिला इकडे तिकडे शोधू लागते। तर तिथे आता संगीताला एक चिठ्ठी दिसते आणि आता त्या चिठ्ठीमध्ये नयनाने लिहिलेलं असतं की मम्मा, आय एम सॉरी, मला हे लग्न करायचं नाहीये, त्यामुळे आता मी पळून जाते। खूपदा सांगायचा प्रयत्न केला, परंतु तुला खूप घाई झाली होती माझ्या लग्नाची, तुझ्या या घाईमुळे माझ्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही आणि मम्मा, आय एम सॉरी, तुझीच नयना। आता ही चिठ्ठी संगीताने वाचलेली असते आणि आता तिच्या पायाखालची जमीनच हललेली असते आणि आता संगीता खूप घाबरून गेलेली असते। ऐन वेळेस आपली मुलगी गेली कुठे, आता हा मोठा प्रश्न संगीता पुढे आलेला असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो। पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत राहुल आणि नयना गाडीतून चाललेले असतात, तिथेच त्यांना काजूच्या फ्रेंडनी बघितलेलं असतं। तर आता इकडे लग्नाचे विधी चालू झालेले असतात आणि आता नवरी मुलीचाच वेट करत असतात। आणि आता काजू ही कलाला सांगते की तायडे, एक प्रॉब्लेम झाला ग, तो पक्या म्हणतोय की आपली नयनाताई पळून गेली। आणि आता हे ऐकून कलालाही खूप मोठा धक्का बसतो। त्यामुळे आता घाईघाईतच कला आणि काजू नयनाच्या रूम मध्ये यायला निघतात। तर दरवाजा हा आतून लॉक असतो, त्यामुळे आता काजू ही दरवाजाला लाथ मारते। तर आता त्या आतमध्ये बघता की संगीता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते आणि आता ते बघून कला आणि काजू मात्र फार घाबरून गेलेले असतात। तर मित्रांनो, आता पुढे काय होणार हे बघणं फार रंजक ठरणार आहे। तर असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।